जाऊया मैदानाच्या दिशेला. सामन्याला होतीये सुरुवात. टाइम नोट आपण करतोय. वाजलेत भारतीय वेळेनुसार 6:12 आणि सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. कॅप्टन जतीन 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो संघ फाईट करत असताना DS पाटील गार्डन्स उपांत्य फेरी सारखा हा व्हर्च्युअल क्वार्टर फायनल पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ वर्चस्व गाजवत असताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. DS पाटील गार्डन्स आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली आहे. समोरील संघ कॅप्टन जतीन 11 आमचे उमेश दादा आणि उमेश दादांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्टोक चांगले ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. 4 धावा. जिंकेल तो संघ क्वालिफिकेशनचे सिनेरिओ क्लिअर करेल आणि पहिला बॉल डॉट आल्यानंतर हा चौकार सर फार गरजेचा होता. जरूर 6 वर्षी मॅच आहे पण जास्त तुम्ही टेंटेटिव्ह अप्रोच घेऊ शकत नाही. निश्चितच प्रसन्न. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. अंबरनाथ मधील जे काही नावाजलेले गोलंदाज फलंदाज आहेत या दोन्ही संघांमध्ये त्यांचा भरणा आहे. दरम्यान आता या तिसऱ्या चेंडूनंतर निर्धाव चेंडूनंतर धावसंख्या होती ती 4. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आशिष अतिशय अनुभवी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना इथे दिसतोय. येस, पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं असतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो रिदम तो टोन सेट केला जातो आणि या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार जर वगळला तो चौकार देखील मिसफिल्डचा चौकार होता. लेग बायच शी एकदा वाढ होईल एका धाबेच्या मदतीने. धावफलक 5 या आकड्यावरती. सर फिल्डरची फिल्डिंग अतिशय महत्त्वाची असते. सावकार 11 संघाने फिल्डिंग चांगली केली. तो संघ आपल्याला पाहायला मिळाला. क्वालिफिकेशन सिनेरिओ क्लिअर करत असताना 4 पैकी 4 सामने जिंकला सावकार 11 संघ. त्यामुळे फिल्डिंग ही महत्त्वाची असते आणि यावेळेस स्टोक तर चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू त्यांच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. देखील हॅमर केलाय. स्टोक तर लाजवाब पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेला जरूर चालला होता मात्र फिल्डिंग अप्रतिम आहे. जणू काही एक स्लॅप मारावा चापट मारावी तशी फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलला चापट मारण्यात आली आणि बघता बघता मैदानावरती डबल आली आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 13 पाहायला मिळेल. पियुष सर पहिल्या 4 बॉलवरती 4च होते मात्र त्यानंतर काही जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी करत पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 13. सर सुरुवात फार चांगली झाली वासू सर. निश्चितच प्रसन्न. हे दोन्ही फलंदाज आहेत. या फलंदाजांची जर का तुम्ही पूर्व कहाणी जर का समजली तुम्हाला तर सांगतो. मेल्विन एक असा फलंदाज आपल्या अंबरनाथ मधील फातिमा म्हणून एक ग्राउंड आहे. त्या फातिमा ग्राउंड मधून फातिमा चर्चचा क्रॉस आहे. त्या क्रॉसवर षटकार मारायची ताकद असलेला हा फलंदाज आपल्याला मैदानात इथे दिसतोय. आणि समोर आहे तो रिव्हर्सचा बादशाह जो शशी, ज्याने अजूनपर्यंत या सामन्यांमध्ये आपल्याला त्याचा रिव्हर्सचा फटका दाखवलेला नाहीये. निश्चितच आपल्याला या सामन्यामध्ये त्यांच्याकडून रिव्हर्सचा फटका सुद्धा बघायला मिळेल अशी अपेक्षा बघतोय. आणि दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहेत ते राज सिंग. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा अवधी घेण्यात आला आणि फार चांगल्या पद्धतीने ओव्हर रेट राखला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला राज सिंग पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. मेल्विन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. शशी रावत इरादे स्पष्ट केलेत. शशी रावत यांनी 2 बॉल 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील मेल्विन 4 बॉल 4 धावांचं त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. त्यामुळे मैदानावरती ज्यावेळेस धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातो तर प्रयत्न करत असताना तो इंटेंट महत्त्वाचा असतो आणि तो इंटेंट आपल्याला दिसतोय. धावा ठोकल्या जात आहेत, रन बनले जात आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस चांगली धावसंख्या. सुरुवात स्थिर आहे आणि धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. एकही महत्त्वाची विकेट गेली नाहीये. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक सिक्सर देखील पाहायला मिळाला, एक चौकार देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल आले मात्र त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळतो. धावसंख्या 13. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. राज सिंग पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. राज सिंगचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती
फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैनूबाई यांच्याकडून सुवर्ण संधी असेल मेल्विन भाऊ यांच्यासाठी. मेल्विनने जर 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 3,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. बॉल खराब आहे आणि खराब बॉलचा खरपून समाचार घेतलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार. मिळतोय पुढे सरसावत असताना फलक देखील पुढे सरसावतोय आणि ज्या पद्धतीची कामगिरी गरजेची होती त्या प्रकारची कामगिरी फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. एक सिक्सर त्यानंतर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेमध्ये असेल. कॅच कंप्लीट. मॅचची गोल्डन विकेट. ही कॅच नाही ही मॅच आहे. मैदानावरती फलंदाज तडाखेबाज फलंदाज म्हणून आता राजू म्हणून मैदानात उतरलेला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये 3 सामन्यांमध्ये हायएस्ट रन म्हणून ज्याचे काय आहेत बेस्ट बॅट्समन आतापर्यंत जो आहे तो राजू. आतापर्यंत 94 धावा एकूण 3 सामन्यांमध्ये 94 धावा त्याने ठोकून आपलं पहिलं स्थान बळकावलेलं आहे. आता बघूया आपल्या संघासाठी पुढील या सामन्यामध्ये जवळपास 4 षटक आणि 3 चेंडूंचा सामना अजून शिल्लक आहे. म्हणजे 27 चेंडूंचा सामना शिल्लक आहे आणि त्या 27 चेंडूमध्ये आता राजू आपल्या संघासाठी जास्तीत जास्त किती धावांचं योगदान देतो ते बघूया आपण. राजूने जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या 2 मॅचमध्ये 93 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मागील मॅचमध्ये दुर्दैवी स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 या आकड्यावरती बाद झाले. 3 मॅचमध्ये 94 धावा तरी देखील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला त्यांची पाहायला मिळते. पण तो राजू यांचा फॉर्म कंटिन्यू आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. मैदानावरती आलेली सिंगल धावफलक 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबाईलमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. राजसिंग यांच्यावरती आक्रमक हल्ला चढवला गेला होता. पहिला सिक्सर त्यानंतर चौकार पण कमबॅक झालं राजसिंगचं. त्यानंतर ही सिंगल पाहायला मिळतीये. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. रनआउटची संधी आणि लेग बायची सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल जी मात्र 25 या आकड्यावरती. बघा सर 2 बॉलवरती 10 धावा आल्यानंतर कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये गोलंदाज राजसिंग होता पण कमबॅक झालंय सर आणि कमबॅक महत्वाचं आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी होत राहील पण विकेट टेकिंग गोलंदाजी गरजेची असते. ती विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो तो इफेक्ट. 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळतात. रनआउटची संधी झाली आहे. मिस्टेक. पॅकिंगला खेळाडू एक्स्ट्रा कव्हरचा पाहायला मिळतोय. आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. हो कलेक्शन नाही आहे. मिस्टेक सातत्याने पाहायला मिळते. आली आहे डबल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 27 पाहायला मिळेल. 27. 2 पॉवर प्लेच्या या निर्धारित षटकांमध्ये आतापर्यंत 27 धाव्या. एक गडी बाद 27 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघ अतिशय समतोल राखून बनवलेले दोन्ही संघांमध्ये तडाखेबाज फलंदाज तेवढ्याच नावाजलेले गोलंदाज सुद्धा आपल्याला या दोन्ही संघांमध्ये बघायला मिळतील. परंतु काहीशी सरशी आता या सामन्यांमध्ये घेतलेली आहे ते DH पाटील संघाने. कारण की पॉवर प्लेच्या या निर्धारित 2 षटकांमध्ये त्यांनी 27 धावा तरी नक्कीच कुठलेले आहेत. आणि पुढचं षटक आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येत आहेत ते बंटी मांजरेकर. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतायत ते. कारण की समोर असतील ते सलामीस उतरलेले अतिशय तडाखेबाज फलंदाज शशी रावत यांच्या फलंदाजीतून आपल्याला कव्हर्सचे शॉट बघायला मिळतील. रिव्हर्स स्वीपचे शॉट बघायला मिळतील. पुन्हा
पुल, स्ट्रेट ड्राईव्ह असे पूर्ण क्रिकेटिंग शॉट आपल्याला या फलंदाजाकडून बघायला मिळतील. पहिला चेंडू प्रसन्न, मी सांगितलेलं स्ट्रेट ड्राईव्ह असो, पुल असो, हुक असो, रिव्हर्स स्वीप असो, हे सगळे शॉट या फलंदाजाकडे आहेत आणि त्याचा हा पहिला नमुना त्यांनी दाखवलेला आहे. नेहमी होत असताना पाहायला मिळतो. आता इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. कॅप्टन जतीन 11 संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे, फार चांगली त्यांची बॉलिंग लाईनअप आहे आणि जर विचार केला तर मात्र आपण नक्की सांगू की या मॅचमध्ये कमबॅक देखील ते करू शकतात, कारण ती कॅलिबर आहे. आली मैदानावरती सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोचलाय ते म्हणजेच बघता बघता 33 या आकड्यावर शशी रावत जबरदस्त फलंदाजी करतात. 5 बॉलमध्ये 13 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे राजू मैदानावरती खेळत असताना दोन्ही खेळाडू कमालीचे बॅटिंग करतात. कौतुक करावं लागेल दोघांचंही. स्टेप आउट झालेत, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडासा वेळ घेतला पण त्यावेळी आपण पाहू शकतो बॉलचं जजमेंट फार चांगलं आहे. आली मैदानावरती सिंगल, धावफलक 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचं काही अजूनही शिल्लक आहे आणि बंटी यांच्यावरती आक्रमक हल्ला जरूर चढवण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हे 3 सिंगल पाहायला मिळत आहेत आणि कमबॅक करावा लागेल. रनआउटची संधी होती. आली मैदानावरती आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला प्रसन्न, या चेंडूवर जर का आपण बघितलं असेल तर जवळपास 3 वेळा रनआउटची संधी होती, परंतु त्यात एकही त्यांना मिळवता आली नाही आणि एक मोठा फटका बसत असताना त्यांना जतीन 11 संघाला ही संधी होती, कारण की या दोन्हीपैकी कोणताही एक फलंदाज जर का तंबूत परतला असता तर त्यांना धावांवर रोख लावता आला असता. दरम्यान अतिशय सुंदर असा चेंडू, काहीसा समजलेला नाही. यष्टीरक्षकाला पंचांकडे दाद मागतायत ती झेलबादची. पंच लवकरच आपला निर्णय कळवतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला कॉन्टेस्ट रंगत असताना या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही 3री मॅच आहे. यानंतर देखील आपल्याला तब्बल 4 सामने कव्हर करायचे आहेत आणि प्लेऑफ्सला देखील सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येस सर, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो जाऊन पोचली ती म्हणजेच 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 समाप्त, धावसंख्या 34 पाहायला मिळते. 14 मिनिटं घेण्यात आली 3 षटकांसाठी, याची नोंद करून घ्यायची आहे. आशिष पाहायला मिळतात पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. जे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत होते, तब्बल 13 धावा खर्च केल्या. महागडी गोलंदाजी ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली असे खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर 14 मिनिटांचा खेळ झालाय. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो वासू सर, ओव्हर रेट देखील राखला जातोय ज्यावेळेस आपण टाइम लावतोय. पुन्हा एकदा मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना 35 धावा धावफलकावरती. सर काय वाटतोय 6 षटकं किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? दोन्ही संघाची फलंदाजाची ताकद जर की बघितली तर आपल्याला किमान 65 ते 70 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये बघायला मिळेल असं मला वाटतंय. दरम्यान उंचपुरा फटका मारण्याचा प्रयत्न राजीव यांचा, तो काही फसलेला आणि त्यावर सुंदर असं झेल. काय जबरदस्त झेल पाहायला मिळते. फलंदाज
बघा यानंतर क्वालिफायर नंबर 1 असेल, प्लेऑफ्सला सुरुवात होईल आणि पहिला क्वालिफायरचा सामना एकीकडे पाटील प्रतिष्ठान संघ आणि दुसरीकडे सावकार 11 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामना असेल 5 ओव्हरचा, याची देखील नोंद करून घ्यायची आहे आणि इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि 5 ओव्हरचीच मॅच असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष यांना आपण पाहतोय, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 4 बॉलचा काही शिल्लक आहे. चौथं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. वा काय बॉल आहे, जबरदस्त बॉल, लोवर फुलटॉस आणि यॉर्कर मधला अगदी हा बॉल होता. पुढे गेले असते तर मात्र आपण पाहू शकतो तो फुलटॉस झाला असता. मागे गेले असते तर मग नक्कीच यॉर्कर करून बसले असते स्वतःला. अगदी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 22ची सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरसावत असताना 36 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सर आशिष यांनी कमालीचा कमबॅक केलाय. जो चुकांमधून शिकतो तो खरा माणूस असतो. मात्र इथे आपण पाहू शकतो चुकीला माफी नाही आहे. हा पिच बॉलला पनिश करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. जबरदस्त खणखणीत रुबाबदार षटकार. धावफलक 42 म्हणजे आपण पाहू शकतो आतापर्यंत 11.45 सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. 42 धावा धावफलकावरती आहे. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. सर फार चांगलं ओव्हर रेट आणि फार चांगली आपण बॅटिंग देखील पाहतोय. गोलंदाजाला थोडंसं कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी मी म्हणेल व्हेरिएशन अत्यंत महत्त्वाचे असतात. तुम्ही प्रीडिटरमाइंड होऊ शकत नाही. स्टेप आउट झालेत, स्लोवर वन, व्हेरिएशनचा वापर करण्यात आला. सर याचाच उल्लेख केला होता, व्हेरिएशन. आणि आशिष यांच्याकडे ते आहे. आशिष हे व्हेरिएशनमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांच्या किमान 3 ते 4 पद्धतीचे चेंडू असतात आणि ते आता त्यांनी वापरलेले आहेत. आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक, अजूनही 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 42. पुन्हा एकदा उंच पुरा हवाई सफर आणि समोर क्षेत्ररक्षक आहेत ते विक्रम हजारे. एक अतिशय चपळाईने तर अशा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 42. 3 गडी बाद 42 धावा आणि आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येत आहेत ते बंटी. आणि सामना करतील ते शाबाद आणि अमित. दरम्यान पुन्हा एकदा उंच पुरा फटका मारायचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट ड्राईव्ह जातोय. हा काहीसा फटका फसलेला दिसतोय, परंतु अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 1-1, 2-2 ने जरी धावा पूर्ण केल्या तरी धावसंख्या धावती राहणार आहे आणि संघाला त्याचा निश्चितच फायदा होईल. आणि धावसंख्या होते ती पहिल्या चेंडूनंतर 44. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 5व्या षटकाचं समाप्ती करण्यासाठी अजूनही 6 मिनिट शिल्लक आहेत. पुढचा हाफ पहिलीचा चेंडू, पंचांचा अवांतर धावेचा इशारा, परंतु यष्टीरक्षक आशिष आणि गोलंदाज बंटी यांच्याकडून त्यावर काहीसं चॅलेंज दिलेलं आहे त्यांनी आणि तो चॅलेंज आता बघूया काय होतंय ते. तिसरे पंच आपल्याला लवकरच त्यांचा निर्णय कळवतील.
फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहू शकतो फेअर डिलिव्हरी आहे. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते बघा. स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण म्हणू शकतो अटॅकिंग माइंडसेटने खेळलं जातं. मात्र ही देखील मी म्हणेल चांगली गोलंदाजी आहे. बॉल हवेमध्ये यावेळेस देखील डीप मधून खेळाडू येतात. वा काय कॅच, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून कॅच पाहायला मिळतोय मैदानावरती. प्रसन्न चेंडू हवेत आहे आणि चेंडू जर का हवेत असताना आणि विक्रम यांच्यासाठी त्यांच्या संघ मालकाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या दुसऱ्या शेलासाठी. प्रसन्न डीजे डीजे तेरे जश्न का नजारा तेरे लिए गली गली सलामी की हवा. टीम मल्हार 11, टीम साई मल्हार 11, केपी दादा आपण या ना प्लीज. आणि वेदांत 11, टीम वेदांत 11 आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. प्रसन्न मगाशी मी सांगितलं जर का चेंडू हवेत आहे आणि त्या चेंडू खालीच नाही तर चेंडूच्या जवळपास जर का विक्रम असेल तर तो झेल निश्चित असणार आहे. गोलंदाज निश्चिंत असणार आहे कारण की चेंडू हवेत गेलाय आणि तो विक्रम यांच्या हातातून पडलाय असं कधी होतच नाही. दरम्यान 5व्या षटकातील 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 44. अजूनही जवळपास 9 चेंडूंचा सामना शिल्लक आणि फलंदाजीस गेले ते विजू. बघूया विजू आपल्या संघासाठी काय करतात ते. हॅलो आतापर्यंतच्या सामन्या षटकामध्ये बंटी अतिशय महागडे यशस्वी असे ठरत आहेत. दरम्यान पुन्हा एक उंच पुरा फटका झेलबाद करण्याचा प्रयत्न सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून झालेला नाहीये पण त्यावर 2 धावा पूर्ण केल्या त्या विजू आणि काळू यांनी. आणि धावसंख्या ती 5व्या षटकातील 4 चेंडू नंतर 46 धावा. अजूनही 8 चेंडूंचा सामना शिल्लक. बघूया विजू आणि अमित आपल्या संघासाठी जास्तीत जास्त किती धावा करतायत ते. संध्याकाळचं हॅलो पुढचा चेंडू विजू यांना काहीसा समजलेला नाहीये. चकवा देतोय आणि तो जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 46. अजूनही 1 चेंडू शिल्लक या 5व्या षटकातील आणि धावसंख्या झाली ती 46. बंटी अतिशय तुल्यबळ अशी गोलंदाजी करताना आपल्याला इथे दिसत आहेत. एक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि काहीसा फसलेला आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा आणि धावसंख्या झाली ती 5 षटकानंतर 47 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक आणि वेळेत पूर्ण केलेले ते 20 मिनिटांमध्ये त्यांनी हा 5 षटकांचा सामना बरोबर संपवलेला आहे. त्यामुळे कोणती पेनल्टी वगैरे ही जतीन संघाला मिळत बसणार नाहीये. आणि शेवटचं षटक आपलं वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन येतात ते जयश. नक्कीच जर पाहायला गेलं तर 5 ओव्हरमध्ये 47. वासू सर ज्या कमबॅकची गरज होती ती कमबॅक देखील झाला आणि हाच कमबॅक महत्त्वाचा असतं. कॅप्टन जतीन 11 संघाच्या खेळाडूंच्या वतीने त्या थोड्याशा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाल्या फिल्डिंगमध्ये. त्यामुळे त्या धावा वाढत गेल्या आणि ज्यावेळेस अशी फिल्डिंग होते ना त्यावेळेस धावा देखील वाजत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन जतीन सर देखील इथे आम्हाला जॉईन झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. कॅप्टन जतीन 11 या नावाने उमेशदादा पाटील साहेबांचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन क्रांती खऱ्या अर्थानं ज्यांनी आणली असे आमचे लाडके कार्यकुशल कार्य सम्राट नगरसेवक साहेब तथा अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष उमेशदादा पाटील साहेबांचा संघ. फक्त अध्यक्ष नाही आहे तर क्रिकेटची भरपूर सारा आपण म्हणू शकतो. दादांना नॉलेज आहे, ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारावरती आपण पाहू शकतो क्रिकेटचा आणि क्रिकेटचं नव्हे तर संपूर्ण ओव्हरऑल अंबरनाथचा सर्वांगी विकास करायचं कसं याचे कार्य आपण सरांकडून पाहत असतो. असे आमचे उमेशदादा यांच्या मालकीचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस बॉल हवेमध्ये होता. रनआउटची संधी देखील आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आली मैदानावरती डबल आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 6 मैदानावरती प्रगती पथावरती आहे, जे शेवटचं षटक आहे. DH पाटील गार्डन संघ आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग करतोय. म्हणजे सुरुवात जी चांगली झाली ना, त्यानंतर थोडासा ग्राफ खाली आलाय, तरी देखील मैदानावरती आपण पाहू शकतो फार चांगल्या पद्धतीने जी सुरुवात गरजेची आहे ती सुरुवात आल्यानंतर देखील आपण पाहू शकतो तो कमबॅक होत नाहीये. कारण आता शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. पण कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन जतीन 11 संघाच्या वतीने डीपमध्ये खेळाडू आहेत. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. DH पाटील गार्डन संघाचे तब्बल 50 धावा कंप्लीट होत असताना 51 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. प्रशांत देसाई सर आणि त्यांच्या सोबतीला साजिद सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुदीपजी अंबवणे सरांना आपण पाहतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची आपण पाहू शकतो सिंगल पाहायला मिळते. जिथे डॉट बॉल मिळू शकला असतं तिथे सिंगल पाहायला मिळते. थोडंसं क्विक जर खेळाडू असते तर मात्र आपण पाहू शकतो डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. पण आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती 52 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला, धावसंख्या जवळपास 60च्या आसपास जाऊ शकते. आणि कॅप्टन जतीन 11 संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मिसहिट पाहायला मिळतोय. विकेट झोनमध्ये बॉल अडवला जातोय. जोपर्यंत बॉलला गॅदर करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 53 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय सावकार 11 आणि दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान. असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि लगेच आपण सामन्यांच्या दिशेला देखील वळणार आहोत. प्लेऑफ्सचे सर्व सामने 5 ओव्हरचे असतील, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. दिशा दाखवली, कॅचची संधी होती, बॉल पडल्यानंतर डायव्हर्ट होतोय. अखेर मला वाटतं मागे गेला आणि आली आहे डबल. घोषंगित क्षेत्रामध्ये 2 धावा ॲड होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 55 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक. या शेवटच्या बॉलवरती बघूया मोठा फटका येईल का. मोठा फटका आला तर मात्र 60च्या आसपासची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पण कमबॅक कॅप्टन जतीन 11 संघाचा जबरदस्त पाहायला मिळतोय. त्यांच्या गोलंदाजांनी कमबॅक केलाय. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीने 6 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 57-58चा असेल लक्ष. नेक्स्ट मॅचचा आपण लगेच टॉस करतोय. क्वालिफायर नंबर 1 प्लेऑफ्सला आता सुरुवात होईल. 5 ओव्हरची ती मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आणि लगेच आपण जाऊया टॉसच्या दिशेला, जिथे एकीकडे पाटील प्रतिष्ठान संघ. प्रदीप दादा आपण आले असाल तर उपस्थिती दाखवायची आहे. 58चा लक्ष मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. सावकार 11 संघ. अजय भाऊ कॅप्टनला पाठवायचं आहे विनंती. पाटील प्रतिष्ठान संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. नईम भाई आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. 5 ओव्हरची मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. येस, सावकार 11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. पाटील प्रतिष्ठान संघाचे कर्णधार प्रदीप दादा. चला आपण देखील टॉस करू आपण. वासू सर, जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. कमबॅक झालं कॅप्टन जतीन 11 संघाचं. 57 धावा धावफलकावरती 58 धावांचं लक्ष.
फार मोठी आपण पाहू शकतो दोन्ही संघांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. पण 58 धावा पहिल्या ओव्हरपासून सर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जतीन 11 संघ हा कोणत्याही कठीण परिस्थितीतून पुन्हा उभारीस येण्यासाठी मातब्बर असा हा संघ आहे. हे जरी आता आपण इथे बघितलं असेल, हा संघ एक ऑक्शनने बनवलेला संघ आहे, परंतु ज्यावेळेस जर का त्यांचे संघ मालक त्यांच्या संघासोबत असतील तर संघ पुनरागमन करणार म्हणजे करणारच आहेत. ज्यावेळेस त्यांची ओरिजिनल टीम जेव्हा कुठेही खेळते त्यावेळेस सुद्धा जिथे जिथे कठीण परिस्थिती असते त्या परिस्थितीतून ते त्यांच्या संघाला सावरतात आणि वर आणतात. तीच परिस्थिती त्यांनी आता इथे सुद्धा दाखवलेली आहे. भले ते मैदानाबाहेर असतील परंतु त्यांच्या मैदानाबाहेरून त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स मैदानात सतत जात असतात आणि त्या इन्स्ट्रक्शन्सवर जर का त्यांच्या खेळाडूंनी भर दिला आणि तशी कामगिरी केली तर निश्चितच ते कमबॅक करू शकतात आणि ती कमबॅक त्यांनी करून दाखवली सुद्धा आहे. कमबॅक गरजेचं होतं आणि तो कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 57 धाव्यांवरती थांबवण्यामध्ये यश संपादित केलं पहिल्या डावाला आणि 58 धाव्यांचं लक्ष मैदानावरती जरूर असेल. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन जतीन 11 संघ, चला मैदानावरती आपण रेडी राहायचंय. बॅटर्स मैदानावरती पाहायला मिळतील. उमेशदादा पाटील साहेबांच्या मालकीचा संघ, कॅप्टन जतीन सर यांच्या नावाने हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर फार चांगली आपण पाहू शकतो. दोन्ही संघांकडे खेळाडू आहेत. चांगल्या खेळाडूंची मंदिआई देखील आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मजा येईल. बघा जे दर्शक आहेत ना, प्लीज बॅटिंग करणाऱ्या टीमला बसू द्या ना प्लीज. बॅटिंग करणाऱ्या चला पंच लवकरात लवकर हा सामना सुरू करा, कारण की यानंतर आपल्याला इलिमिनेशनचे सामने खेळवायचे आणि तो पहिला सामना होणार आहे तो पाटील प्रतिष्ठान विरुद्ध सावकार. बघायला गेले तर दोन्ही संघाचे संघ मालक पाटीलच आहेत. एक आपले सुरेंद्र पाटील आणि दुसरे असतील ते आपले प्रदीप दादा पाटील. तर चला आपण मैदानाच्या दिशेला वळणार आहोत, जिथे दोन दिग्गज संघांमध्ये आपल्याला चुरशीची लढत देखील पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. चला पंच काहीतरी आपल्याला सूचना देत आहेत. बॉल बॉल चला पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आपल्याला. चला बॉल दिला ना.
ए बॉल दे ना उदय. निर्धारित 6 षटकांमध्ये 58 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळपास 10च्या सरासरीनेच फलंदाजी करावी लागणार आहे ती जतीन 11 संघाच्या दोन्ही फलंदाजांना. आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत ते शाहिद लेफ्ट हँडने टाकणाऱ्या गोलंदाज. आणि पहिला चेंडू पडतोय तो 6:48 इथून आपल्याला 25 मिनिटाचा सामना सुरू. टाइम 6:48 पहिला चेंडू पडतोय आणि तिथून 25 मिनिटामध्ये निर्धारित पहिली 5 षटकं संपवायची ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. अतिशय सुंदर असा खोलवर टाकण्याचा चेंडू, त्याला उंच पुरा फटका मारण्यात यशस्वी आणि तेवढेच उंच पुरा फटका. हवाई सफर जी झेलबाद जात होत आहेत. जवळपास 25 ते 30 यार्ड धावत जाऊन तो झेल घेतलेला आहे तो. आणि आउट होऊन येत आहेत जे झेल बांधून रिटर्न येत आहेत तंबूकडे ते राज. आणि पुढील फलंदाज जात आहेत ते आतापर्यंत जतीन संघाचे तारणहार ठरलेले आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन मध्ये सतत कार्यरत असणारे गोपाल. सर मजा येईल, आता मजा येणार आहे, कारण ज्यावेळेस एखादी विकेट पडते, ज्यावेळेस ठेच लागते ना, माणूस थोडासा मी म्हणेल तात्पुरतेने मी म्हणेल अशा प्रकारे कामगिरी करतो की अशा प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो की मी म्हणेल प्रत्येक बॉल सावधपणाने खेळावं लागेल. आता त्यासोबतीला अटॅकिंग माइंडसेट पियुष सर दाखवणं गरजेचं आहे, कारण मोठं लक्ष आहे. 35 मध्ये 58ची आवश्यकता, 35 मध्ये 58ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. यावेळेस वाईट बॉल. प्रशांत सर आमच्याकडे वळत आहेत, आम्हाला कळवत आहेत हा बॉल वाईड असेल. 2 मिनिटं झालीत, याची नोंद करून घ्या. 48. गब्बर सर असतील आमच्या इकडे, त्यानंतर नईमबाई आहेत, आमचे मोहम्मद भाई पाहायला मिळत आहेत. यावेळेस वा काय गोलंदाजी आहे. गोपालच्या खेळीचा अंत आणि मोठा धक्का बसतोय कॅप्टन जतीन 11 संघाला. बिग फलंदाज बाद होत असताना आता विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना कुठेतरी फुल स्टॉप लागतोय की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कॅप्टन जतीन 11 संघ हा ओळखला जातो चांगल्या बॅटिंगसाठी, मात्र कुठेतरी आपण पाहू शकतो तो ग्रहण लागलेला आहे. त्या आता ग्रहणाला काढावं लागेल. मैदानावरती अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी त्या गोलंदाजावरती आक्रमक हल्ला चढवणं गरजेचं आहे. तो आक्रमक हल्ला आपल्याला पाहायला मिळेल का, पाहणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं गरजेचं आहे. जयेश ठाकूर मैदानावरती, विक्रम, आणि विक्रमकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. त्यामुळे दावा बनवण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील, पण प्रयत्न करत असताना अजून एक विकेट जाणार नाही याची शाश्वती घेणं गरजेचं आहे. आली मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो जी मात्र डबल आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. पियुष सर अडचणींना सुरुवात झाली आहे कॅप्टन जतीन 11 संघासाठी, पण 33 मध्ये 55 चेजेबल आहेत. पण सहसा आपण पाहतो की ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये आपण फ्रँचायझी क्रिकेट पाहतो
तर फ्रँचायझी क्रिकेट पाहत असताना पियुष सर 3-4 बॅट्समन आउट झाले की नंतरच्या बॅट्समनच्या माध्यमातून काहीसा इतका चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही, पण चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 3, 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 33 बॉल 55 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. विसरलेलं काही कळलंच नाही की माझ्या बरोबर घडतंय काय. चालायचं, चालत राहतं या गोष्टी. धावसंख्या 3 ही आकड्यावरती पाहायला मिळतात. 3 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी गोलंदाज अमीन शाहिक यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी करत महत्वाचे विकेट कॅरी केलेत आणि फक्त 3 धावा इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हाताळलाय. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे यापुढील सामना आपल्याला प्लेऑफचा क्वालिफायर नंबर 1 चा सामना पाहायला मिळेल. फिल्डिंग अप्रतिम पाहू शकलो असतो, मात्र मिसफील्ड झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाचा चौकार आहे. कहाणी में ट्विस्ट आला नशिबाच्या 4 डीजे. यावेळेस देखील फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. 4 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त.
आली आहे मैदानावरती सिंगल. फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतात. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 मध्ये 45 ची आवश्यकता. विजयाचा इक्वेशन पाहायला मिळतो. कॅप्टन जतीन 11 संघासाठी 2 मोठे फटके आणि मॅच त्यांच्या खिशामध्ये येऊ शकते. पराग भाऊ देखील आपल्याला पाहायला मिळतात मॅचचा आनंद घेत असताना. बिझी शेड्यूल आहे आज पराग भाई यांचा. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगले, मात्र डीप मध्ये मिड विकेट मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती दूरवरती थ्रो. खेळाडू देखील आले जवळ बॉलच्या आणि स्टंप पासून अगदी दूरवरती कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. आली मैदानावरती डबल. 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 13 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्क्वेअरलेगच्या दिशेला फटका. जबरदस्त फटका, दमदार बॉल, सीमा पार, चौकार. फलक देखील 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. बघा 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटं होऊन गेलेत. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील आपण पाहूया मैदानावरती आली आहे जी मात्र सिंगल. धावफलक देखील पुढे सरसवत असताना पाहायला मिळत आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. मॅच खऱ्या अर्थाने मी म्हणेल 50-50 आहे. पहिल्या 2 बॉलवरती ज्यावेळेस एखादा विकेट जातो, 3ऱ्या-4थ्या बॉलवरती देखील एखादा विकेट जातो, त्यावेळेस अडचणीमध्ये संघ सापडलेला पाहायला मिळतो. पण कॅप्टन जतीन 11 संघ नावच मोठं आहे. उमेशदादा पाटील साहेबांच्या मालकीचा संघ, ज्या संघाकडे जबरदस्त बॅटर्स, जबरदस्त बॉलर्स आणि खऱ्या अर्थानं न हार मानण्याची वृत्ती आहे, असा संघ मैदानावरती कॅप्टन जतीन 11 पाहायला मिळतं. दुसरीकडे DS पाटील गार्डन्स हा संघ देखील पाहायला मिळतो, ज्या संघाकडे देखील जबरदस्त कामगिरी करणारे खेळाडू आहेत. यावेळेस देखील आपण पाहू शकतो पंचांकडे अपील. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे स्टंपिंगसाठी. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे स्टंपिंगसाठी. हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला आपण चेक करूया. स्टंपिंगसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. सुदीप सर आपल्याला पाहायला मिळतात. नॉट आउट असतील. नॉट आउट पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना दुसऱ्या धावसंख्या 20. अजून देखील 38 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 38 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस बॉल 4 षटकं विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. सोहम भाऊ देखील आम्हाला जॉईंट होत आहेत. सोहम भाऊ वेलकम. अंबरनाथ प्रीमियर लीगचे आमचे ऑफिशियल स्कोरर. वेलकम सोहम भाऊ. आपलं देखील सहर्ष स्वागत. आमचे माऊली जतीन स्पोर्ट्सचे सर्व उदय सर देखील आपल्याला जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. आमची संपूर्ण स्टारकास्ट प्रदीपदादा सुरोशे पाटील प्रतिष्ठान या संघाकडून काय खेळ खेळलाय त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मी नामोल्लेख करत होतो पाटील प्रतिष्ठान संघाकडून प्रदीपदादा सुरोशे यांनी जबरदस्त खेळ केला. आमचे गोपालदादा असतील, राजू सर असतील, त्यानंतर अँडी सर असतील. प्रत्येकाची भरपूर सारी मेहनत पाहायला मिळते आपापल्या संघासाठी. यावेळेस देखील वा स्ट्रोक तर चांगला होता पण कॅच अप्रतिम आहे. मिड ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. बॅटरच्या खेळी इम्पॅक्ट प्लेअर पराग पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणि पराग यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव आहे.
ज्यावेळेस लेदर बॉल क्रिकेटर टेनिस बॉलमध्ये येतो ना, त्यावेळेस एक गोष्ट मित्रांनो समजून जा की स्ट्राईक रोटेशन ही आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्यासोबतीला तंत्रशुद्ध फटके टेक्निकल स्ट्रोक त्या खेळाडूच्या बात्यामध्ये नेहमी असतात. ज्याप्रमाणे एका चांगल्या आर्चरकडे त्याच्या तर्कशमध्ये प्रत्येक तीर असतो, अगदी त्याप्रमाणे पराग यांच्याकडे देखील प्रत्येक तीर आहे आणि ज्यावेळेस प्रत्येक तीर असतो त्यावेळेस घाव देखील गंभीर होतो. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र सध्याच्या घडीला तिसरं मार्गस्थ आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 15 मिनिटं तुमच्या मतीने अगोदरच घेण्यात आलेत आणि नियम प्रत्येकासाठी समान आहेत, याची देखील नोंद करून घ्या. जास्त वेळ जर लागला तर तुम्हाला देखील माहिती आहे की तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल 6व्या षटकासाठी.
बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की प्लेऑफ्सला ज्यावेळेस सुरुवात होईल, इम्पॅक्ट प्लेअरचं नाव मॅच सुरू होण्या अगोदरच कमिटीकडे देणं गरजेचं राहणार आहे. 38ची गरज आहे. 22 मध्ये 38 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी समीकरण, विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बावीस मध्ये 38 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार मैदानावरती आपण पाहू शकतो. यावेळेस देखील बॅटची कडा आणि फलंदाज बाद. पॉइंटच्या खेळाडूच्या वतीने टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. बडी मछली जाल में पराग पाटील बॅक टू दी पवेलियन. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. काळू एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून ठासून भरली. असे खेळाडू काळू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक महत्वाचं असतं नेहमी ज्यावेळेस अशा प्रकारच्या विकेट पडतात. जशी आपण पाहू शकतो 2 विकेट पडल्यानंतर कमबॅक झाला. अगदी तसंच कमबॅक इथून देखील होणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करायची विनंती असेल. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. 20 ऑन द बोर्ड 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज काळू तयार होत असताना गोलंदाज. यावेळेस देखील चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. प्रचंड वेग, जबरदस्त गतीने मैदानावरती गोलंदाजी करत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी काळू यांच्या वतीने आपण पाहतोय. जबरदस्त मैदानावरती कामगिरी यावेळेस देखील आपण पाहू शकतो. बॅट अँड बॉलचा काहीसा चांगला संपर्क होत नाहीये. आली लेगबाजची सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना लेगबाजची एकदा बाट. धावफलक 21. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 मध्ये 37ची आवश्यकता. 19 मध्ये 37ची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी जमिनीला गुलगुल्या करत. येस विथ द बॅट आलेली ही सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 म्हणजे 18 मध्ये 36ची गरज आहे. जबरदस्त ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 2 धावा खर्च झाले या ओव्हरमध्ये. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 22. 18 मध्ये 36ची आवश्यकता. राजू पाहायला मिळतील आणि कमबॅक करावं लागेल. फुल टॉस मिस्टेक झाली आहे. मिसिट तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ना थके पैर ना हिम्मत हारी है. हौसला कुछ कर दिखाने का और इसीलिए संघर्ष जारी है. सिक्सर. मध्ये 36ची आवश्यकता होती. एल सिक्सर. आता 17 मध्ये 30ची आवश्यकता. म्हणजे मॅच मध्ये कुठेतरी ट्विस्ट आलाय. एक खराब बॉल त्याचा करपून समाचार घेतला आणि जयेश ठाकूर मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये. या अगोदर देखील करून दाखवलं आणि यानंतर देखील करून दाखवेल मी.
हे सांगत असताना काय बॉल आहे, जबरदस्त बॉल. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉलने गिरकी घेतली है. डॉट बॉल आला है, हरकत नहीं है. पहले इंतजार किया, गेंद पर वार करने का प्रयास था लेकिन गेंद घूमी जिसकी वजह से कोई रन ना आ पाया. इस बार कट करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में अच्छा संपर्क नहीं मिलती हुई है सिंगल. रन संख्या कुल मिलाकर जाती हुई 29 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए 15 गेंदों में और 29 रनों की आवश्यकता है. 15 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक करावा लागेल, जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. 15 मध्ये 29, दोन मोठे फटके जर आले मॅच मध्ये देखील कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आली मैदानावरती पाहू शकतो जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत असताना 30. 14 मध्ये 28 ची आवश्यकता. 12चा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल 28 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन 14 मध्ये 28. कमबॅक करणं गरजेचं. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जयेश ठाकूरला आपण पाहतोय, ज्याच्याकडे काबिलियत आहे, गुणवत्ता आहे. 10 मध्ये 19 बॉलवरती इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय. ते खेळतायत आणि यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल पडल्यानंतर फिरतोय. वळण घेणारा बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 30 वरती 4. 13 मध्ये 28 इक्वेशन. कॅप्टन जतीन 11 संघासाठी कॅलिबर आहे, गुणवत्ता या संघाकडे आणि सिद्ध करावं लागेल स्वतःला. जयेश ठाकूर मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत कॅप्टन जतीन 11 संघाच्या आशा पल्लवीत असतील, कारण माहिती आहे की जयेश ठाकूरकडे कॅलिबर आहे. पण समोर देखील राजीव. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी, वेग आहे, कधी कधी फ्लायटेड डिलिव्हरी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमच्या वतीने करण्यात आली आहे. वाईटसाठी आपण चेक करूया, रिव्ह्यू घेण्यात आला आहे आणि सुदीपजी अंबावणे सर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाटील प्रतिष्ठान संघ, चला उपस्थिती दाखवा. कॅप्टननी उपस्थिती दाखवायची, आपण टॉस करतोय. सावकार 11 आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. अँडी भाई आणि प्रदीप भाऊ. क्वालिफायर नंबर 1, 5 ओव्हरची मॅच. फेअर डिलिव्हरी असेल, रिव्ही लॉस्ट, फेअर डिलिव्हरी. 12 मध्ये 28 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक नईम भाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे अय्यूब भाई देखील मॅचचा आनंद घेत असताना 28 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये मॅच कुठेतरी थोडीशी फसली आहे. शाहीक अमीन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 28 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. फिल्डर अप्रतिम फिल्डिंग करत असताना वेगाने बॉल पर्यंत आलेत आणि आली आहे सिंगल. म्हणजे अजून 27 ची आवश्यकता. 11 मध्ये 27 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 11 मध्ये 27. 11 बॉल 27 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. सावकार 11 संघाचे कर्णधार अँडी भाई लवकरात लवकर या, ही विनंती असेल. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र हलवार गतीने पुढे सरकते. पण 10 मध्ये 26 धावा जर कुटायचे तर मात्र तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके मारावे लागतील. परवेश भाई 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच प्लेऑफ्सला आपण सुरुवात करतो. यानंतर 5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, कारण यानंतर देखील 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यावेळेस देखील पाहू शकतो आपण मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्झॅक्टली व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
टॉस जिंकलाय पाटील प्रतिष्ठान संघाने. डिसिजन बॅटिंगचं असेल. मॅच सुरू होण्या अगोदर इम्पॅक्ट प्लेअरचं नाव देणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू बॉलला जज करत होते. आली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. येस रिव्ह्यू आपण येस बाउंड्री चेक करूया. आपण बाउंड्री चेक करतोय. बाउंड्री चेक करण्यात येईल की चौकार आहे की षटकार आहे की धावा वाचवल्यात सेफ आहे हे देखील पाहिलं जाईल. चेक करूया आपण. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे सो टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. सेफ धावा वाचवल्या गेल्यात. पलकावरती धावा देखील 2 ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 22 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल 22 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. 9 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 22 ची ज्यावेळेस आवश्यकता आहे येस लेग बायची एकदा वाढ होईल आणि त्यावेळी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यामुळे आता विचार करावा लागेल की 8 मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण 21 ची आवश्यकता 8 मध्ये. 8 बॉल 21. मध्ये विजयासाठी आपण पाहू शकतो जे मात्र 21 धाब्यांची आवश्यकता असेल. येस 9. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. स्क्वेलेक्सचा खेळाडू डाऊन द बॉल कॅच साठी आलेत. डबल देखील मैदानावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक देखील पुढे सरसावत असताना 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द बोर्ड. 7 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. यावेळेस देखील फुलटॉस बॉल झाली आहे. मिस्टेक. कॅच कंप्लीट झाली आहे पण नो बॉल आणि नो बॉल वरती आपण सिंगल पाहतोय. नो बॉल ओव्हर द वेस्ट आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल त्यामुळे 2 धावा. कहाणी में ट्विस्ट. 7 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 17 हे इक्वेशन पाहायला मिळतो आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. 7 मध्ये 17 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. हे इक्वेशन असेल. भरपूर वेळ घेतला जातो. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. आपल्या माध्यमातून जो 25 मिनिटांचा बॅरियर आहे तो देखील क्रॉस करण्यात आलाय. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू कॅच साठी आलेत मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि इक्वेशन येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे 6 बॉल 11 ची आवश्यकता.
11 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 11चं इक्वेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन. फुल टॉस बॉल होता, लो फुल टॉस, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नसणार आहे इथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. शेवटचं षटक 6 मध्ये 12 धावा डिफेंड करायचे आहेत, त्यासाठी आता मोठे स्ट्रोक मारणं गरजेचं आहे. एक मोठा स्ट्रोक जरी आला, कॅप्टन जतीन 11 संघाला माहिती आम्ही सामना जिंकू शकतो, त्यासाठी मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. 5 बॉल 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील वा स्ट्रोक चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो चांगला आली आहे मैदानावरती. डबल प्रशांत पाहायला मिळत आहेत. प्रशांत यांना आपण पाहतोय. वाईट त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. 4 मध्ये 8 कंपल्सरी चेजिंग. पियुष सर मजा येईल. जबरदस्त मुकाबला रंगत असताना शेवटच्या मॅच पर्यंत आपल्याला कळत नाहीये की कुठला संघ जिंकेल. येस सर, जास्त वेळ घ्यायचं नाहीये ही विनंती. हा ओके, बाउंड्री चेक आपण करूया. स्प्रे 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 घेऊन जायचे. बदलापूरचे अकबरभाई शेख यांची उपस्थिती पाहायला मिळते. दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. 4 मध्ये 8 ची आवश्यकता आणि खेळाडू थोडस आपण पाहू शकतो दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय. चार बॉल 8 धावेंची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये विजयासाठी इक्वेशन 8 धावेंची आवश्यकता. 4 बॉल 8 हे इक्वेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता. मजा येईल मैदानावरती. ज्या प्रकारचा कॉन्टेस्ट रंगतोय तो कॉन्टेस्ट देखील जबरदस्त आहे. कुठला संघ जिंकेल हे सांगणं अतिशय अवघड आहे, पण मॅच जबरदस्त झाली आहे. केपी सरांना आपण पाहतोय मैदानावरती फर्स्ट एड किट घेऊन जात असताना जो खेळाडू दुखापतग्रस्त आहे त्या खेळाडूची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. 4 बॉल विजयासाठी 8. 4 बॉल 8 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. कॅप्टन जतीन 11 संघासाठी एक मोठा फटका, सामन्यामध्ये कमबॅक. दुसरीकडे एखादी विकेट या मॅच मध्ये कमबॅक होत असताना DH पाटील गार्डन संघाला आपण पाहू शकतो. 4 बॉल 8. 4 बॉल 8 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गब्बरबाई यांच्या वतीने आशिष साठी सुवर्ण संधी. षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 बॉल 8. 4 बॉल 8 ची आवश्यकता. स्ट्रोक तर चांगला आहे, मिळतील धावा 2 म्हणजे 3 मध्ये 6 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. बॉल द्यायचंय. तीन मध्ये 6 हे इक्वेशन मैदानावरती आपण पाहतोय. 3 बॉल 6चं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळेल. पटेल ग्रुपचे आमचे लालाभाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यावर्षी रिटायरमेंट घेतली आहे, पण बिझी शेड्यूल असतो भरपूर.
ओके शेड्यूल अवेलेबल नाही आहेत सध्या भरपूर बिझी आहेत आणि 3 मध्ये 6 ची आवश्यकता. काय मॅच आहे जबरदस्त मुकाबला शेवटच्या मुमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत कळत नाही की कुठले 4 संघ आपल्याला प्लेऑफ्स मध्ये पाहायला मिळतील. ही ओळख आहे अंबरनाथ 40+ क्रिकेटची. यावेळेस आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. 2 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. वेगवान बॉल प्रचंड वेग प्रचंड गती पाहायला मिळते. 2 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन कौन सी टीम जीतेगी कहना बड़ा ही मुश्किल बट मैच दिलचस्प हो रही है. 2 गेंदों में 6 रनों की आवश्यकता. 2 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. एकीकडे कॅप्टन जतीन 11 दुसरीकडे DS पाटील गार्डन. कुठला संघ जिंकेल. 2 बॉल 6 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आशिष साठी हा बॉल आली आहे मैदानावरती. सिंगल मिड विकेटच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल झाली आहे मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. आता शेवटच्या बॉलवरती या मॅचचं भवितव्य आहे. हुकला तर मुकला ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता बॅटिंग करावी लागेल. कुठला संघ जिंकेल DH पाटील गार्डन की कॅप्टन जतीन 11. सर्व दर्शकांना विनंती आहे सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघांसाठी कारण आता 1 मध्ये 4 ची आवश्यकता. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. 1 बॉल 4 धावा. काहीतरी कर आशिष भावा. केली तर अंबरनाथ मध्ये तुझी हवा. आता ती हवा स्वतःची निर्माण करू शकेल का. 1 बॉल आणि 4 हे इक्वेशन. 1 बॉल 4 इक्वेशन अगदी सोपं आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकायचं आहे. 1 बॉल आणि 4. 1 बॉल 4 ची आवश्यकता मैदानावरती. हा बॉल वाईड आहे. हवांतरची धाव फलकावरती ऍड होईल पण कंपल्सरी 3 धावा बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे कंपल्सरी 3 धावा काढणं गरजेचं आहे आणि 3 धावा थोडेसे अवघड आहेत. त्यामुळे चौकार तो थोडं चांगलं मी म्हणेल. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला. आली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. मैदानावरती 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नसणारे आणि एक आपण पाहू शकतो यस स्कोर लेवल झालाय पण कंपल्सरी चेसिंग होती त्यामुळे DH पाटील गार्डन संघाने सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक टफ लक कॅप्टन जतीन 11 संघ. फार चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. शेक हँड करायचं लाईनअप करायचं त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. दोन्ही संघ प्लीज शेक हँड करा लाईनअप करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल.